नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे झटपट होणारी हलवाई स्टाईलने पुरी भाजी. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं होतं ते पाहूयात. पहिल्यांदा आपण पीठ घेतलं गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे. यामध्ये मी मीठ चवीनुसार टाकलं आणि ओवा ॲड करणार आहे मी. ओवा थोडा हातावर चुरून मगच टाकायचं यामध्ये, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आपल्या पिठाला. आता हे मळून घ्यायचं. आपण पीठ मळतो रेग्युलर तसं घट्ट पीठ मळायचं, पुरीसाठी मळायचं, कारण आपल्याला छान घट्ट पीठ झालं आपलं. तेल टाकायचं त्यावर अर्धा चमचा आणि छान मुरण्यासाठी 5 मिनटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला इकडे बटाटे उकडून घेतले होते मी, 2 मोठे बटाटे. ते छान चुरून घेतलेले आहेत आपण थंड करून. कढईमध्ये तेल, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यावर लसूण टाकून कांदा ॲड केलेला आहे मी. उभे काप केलेले आहेत कांद्याचे. तुम्ही बारीकसुद्धा आपण रेग्युलर चिरतो तसा चिरून घ्यायचा. आणि मिरच्या 2 स्लाईस केलेल्या. गरम मसाले ॲड करते मी. तमालपत्री, दालचिनी, 2 लवंगा, कढीपत्ता ॲड केला आहे आणि 2 वेलची देखील, हिरव्या वेलची ज्या असतात आपल्या, त्या ॲड केलेल्या आहेत. 2 काळे मिरे देखील ॲड केले होते मी, तिथे पाहू शकता तुम्ही. अगदी थोडाच गरम मसाला टाकायचा, फार स्ट्रॉंग नाही करायची भाजी. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला यात टोमॅटो टाकला आहे मी. एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला होता आणि तो ॲड केलेला आहे मी. ओवा इथे देखील ॲड केला आहे मी थोडासा चवीसाठी, अगदी पाव चमचा आहे. कसुरी मेथी ही देखील पाव चमचाच आहे. याने स्वाद छान येतो आपल्या भाजीला. कोथिंबीर आपण देठांसह ॲड केली आहे, त्यामुळे करीला छान स्वाद येईल. पाहू शकता आता छान रंग बदलत चालला आहे कांद्याचा आणि तेल सुटलं आहे पूर्ण कांद्याला. मीठ, साखर दोन्ही ॲड करायचं चवीनुसार. हळद अर्धा चमचा. तिखट ॲड केलं आहे आपण. तिखट 2 चमचे, व्यवस्थित तिखट करायची ही भाजी छान. नंतर किचन किंग मसाला, धणे जिरे पूड आणि गरम मसाला, हे सगळं 1 चमचा. आलं लसूणची पेस्ट 1 पोह्यांचा चमचा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही फक्त आता याचीच होणार आहे, आपला जो आलं लसूणची पेस्ट आपण ॲड केली याच्यामध्ये त्याचीच. त्यामुळे आपण बटाटा कुस्करून घेतलेला आहे, त्यामुळे बटाट्याची देखील भाजीला थिकनेस येण्यासाठी मदत होते. पाहू शकता आता कुस्करलेला बटाटा यामध्ये ॲड केला आहे. 2 बटाटे ॲड केलेत मी, छान कुस्करून घेतले होते मी ते. आता छान परतून घ्यायचं आहे. मसाला संपूर्ण त्या बटाट्याला कोट झाला पाहिजे. आणि आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आता ही छान भाजी शिजवू द्यायची.
छान असं तिला घट्ट टेक्स्चर येईपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे आपण पुरी लाटून घेतली आहे. पुऱ्या आता आपण तळायला सुरुवात करतो आहे. पाहू शकता छान अशा पुऱ्या मोठ्या केल्यात मी थोडा साईज. त्यामुळे अगदी 2 पुऱ्यासुद्धा 2-3 पुऱ्या देखील पुरेशा होतात एका वेळी. याच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्यात. आता आपण सर्व करून घेतो आहे. भाजी देखील आपली एका बाजूला तयार झाली आहे. एक 5 ते 7 मिनटं 5च मिनटं फक्त ती भाजी आपण अशी जरी शिजवली किंवा झाकण लावून तरी चालू शकते. पाहू शकता आपल्या पुऱ्या तयार आहेत आणि आपली भाजी देखील तयार आहे. खूप टेस्टी लागते ही भाजी आणि ही भाजी आपण भातासोबत देखील खाऊ शकतो. भातासोबत देखील ही खूप टेस्टी लागते. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली ते. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.